आपण नेहमीच पिक्चरमध्ये सुपर वुमन, वंडर वुमनच्या गोष्टी पाहतो. पण प्रत्यक्षात तुम्ही कधी कुठल्या सुपर वुमनला भेटलाय का? ही चित्र पाहून एखाद्या मोठ्या आर्ट गॅलरीत आल्यासारखं वाटतं, नाही का? भेटूया आपल्या घरालाच आर्ट गॅलरी बनवणाऱ्या सुपर वुमन पूजाला. काही दिवसांपूर्वी तुळसगावच्या गणेश कुंभार या चित्रकाराचा एक व्हिडिओ मी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्याखाली मला पाटील सरांची कमेंट आली की वेंगुर्ला तालुक्यातल्या वितुरा गावची पूजा धुरी ही कन्या उत्तम चित्र काढते. आणि जेव्हा त्यानंतर मी पूजाला भेटले आणि पूजाची चित्र पाहून हरखून गेले. पूजाला मी सुपर वुमन का म्हणते तुम्हाला माहिती आहे का? पूजाला ऐकता व बोलता येत नाही, तरीही तिने सामान्य मुलांच्या चित्रकला कॉलेजमधून उच्च शिक्षण घेऊन त्यातही फर्स्ट क्लास मिळवला. पूजाच्या आईवडिलांना देखील ऐकता व बोलता येत नाही. पूजाचे आई वडील दोघंही गावातल्या लोकांकडे मजुरीसाठी जातात. आज काकांना कामावर जायला उशीर झाला, कारण आपल्या मुलीचा व्हिडिओ घेण्यासाठी कोणतरी आलंय हे कळल्यावर काकांनी तिची सगळी चित्र बाहेर आणून व्यवस्थित लावली. किती अभिमान वाटत असेल पूजाच्या आई वडिलांना तिचं, आणि का नाही वाटणार? समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी 2 हात करून पूजा आज स्वतःच्या पायावर उभी आहे. पूजाला ऐकता व बोलता येत नसल्याने तिच्यासाठी येणारे फोन कॉल्स तिच्या वहिनी अटेंड करतात. वहिनी सांगत होत्या की पूजा जेव्हा सर्वसामान्य मुलांच्या चित्रकला कॉलेजमध्ये गेली तेव्हा जरी तिला वाचता येत असलं तरी प्रत्येक गोष्ट वहीवर लिहून देणं शक्य नसल्याने तिचा मित्रपरिवार मात्र मोजकाच राहिला. परंतु पूजाने आपल्या एकाकीपणाचा परिणाम आपल्या अभ्यासावर कधीच होऊ दिला नाही. सर्वसामान्य मुलांच्या चित्रकला कॉलेजमधून ती फर्स्ट क्लास घेऊन बाहेर पडली. शिवाय अपंगांमधून महाराष्ट्रात प्रथम आली. त्याशिवाय पूजाने पंढरपूर येथे जाऊन सर्वसामान्य मुलांचा हस्तकला शिक्षकाचा कोर्स केला आणि त्यातही तिला 81% गुण मिळाले. पूजाला आतापर्यंत एकूण 15 पुरस्कार मिळालेत. मागे तरुण भारतने तिच्याविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर तिला काही मदत मिळाली आणि ज्यामधून ती कानाची मशीन घेऊ शकली. परंतु पूजाचं म्हणणं आहे की मदतीपेक्षा तिची चित्र लोकांपर्यंत पोचली पाहिजेत, जेणेकरून तिच्या कलेचं तिला योग्य मानधन मिळेल. पूजाने आजपर्यंत असंख्य चित्र काढलीत, परंतु बऱ्याचदा तिच्याकडे चित्रकलेसाठी लागणारे ब्रश, पेन्सिल्स, रंग उपलब्ध नसतात. पूजाचे आई वडील मजुरी करून पूजाला जमेल तितकं साहित्य आणून द्यायचा प्रयत्न करतात. परंतु साधन सामग्री तुटपुंजी असल्याने चित्रकला काढताना पूजाला अनेक अडचणी येतात. कोकणात बरेच असे कलाकार आहेत जे अजून लोकांपर्यंत पोचलेले नाहीत. अंगी उत्तम कला असून सुद्धा फक्त योग्य प्रकारे लोकांपर्यंत ती कला न पोचल्याने आपले कलाकार मागे आहेत. त्यांना त्यांच्या कलेचं योग्य मानधन मिळत नाही.
कोकणातील श्रीमंत माणसांच्या 14व्या भागात मी पूजाला आणि तिच्या चित्रांना तुमच्यापर्यंत पोहोचवते. सोबत पूजाचा पत्ता आणि मोबाईल नंबर सुद्धा देते. ज्यांना शक्य असेल त्यांनी पूजाकडून चित्र विकत घ्यावीत, जेणेकरून आपल्या पूजाला हातभार लागेल आणि ती आणखीन उत्तम चित्र साकारेल.